जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की वय वाढ मिळणार की नाही मिळणार. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थी याच आशेवर बसलेले आहे की आपल्याला एक संधी मिळणार आहे की नाही मिळणार आहे. आणि आपलं विद्यार्थी मित्रांनो, पहिलेपासून जी भरती काढलेली आहे ती भरती याच मुद्द्यावर आपण काढायला लावलेली होती की वय वाढ संपत आहे म्हणूनच काढायला लावली होती. कारण की आपला जो सामान्य प्रशासनाचा GR होता तो कुठपर्यंत व्हॅलिडिटी होती त्याची, तर 31 डिसेंबर 2023 त्याची व्हॅलिडिटी होती. ठीक आहे, इथे बघू शकता आपण. आणि त्यात वाढ करून मार्च 31 मार्च 2024 त्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्यात यावी. कारण की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अपेक्षा होती की 31 डिसेंबर 2023च्या आत भरती निघेल म्हणून. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपली जी मागणी आहे ती काही खूप मोठी नाही, फक्त आपली 2 महिने भरती लेट झालेली आहे. त्यासाठीच आपण 3 महिने त्या GRची व्हॅलिडिटी वाढवून मागत आहे. तर पहा, विषय काय आपला, विषय सर्वांनाच माहिती आहे. 3 मार्च 2023 वय वाढीच्या GR वैधता 31 मार्च 2023 वाढवून देण्यात यावी. त्यानंतर बघा, 2024 जाहीर केलेल्या पोलीस भरतीमध्ये एक संधी मिळण्याबाबत. त्यानंतर बघा, महत्त्वाचे पॉईंट आपण सर्व लिहिलेले याच्यामध्ये. 3 मार्च 2023 सामान्य प्रशासन विभाग मार्फत GR वैधता 31 डिसेंबर 2023 होती, त्यात वाढ करून 31 मार्च 2024 द्यावी. त्यानंतर बघा, मागील 3 मार्च 2023च्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत 2 वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवून देण्यात आली होती. त्या GRनुसार पोलीस भरती ही 31 डिसेंबरच्या आत अपेक्षित होती. आपली हीच मागणी होती. आणि त्यानुसार भरतीसुद्धा निघाली, पण ती लेट निघालेली आहे 2 महिने. त्यानंतर बघा, आपण पोलीस शिपाई भरती 2022-23ची राबवत आहे. आपल्याला माहिती आहे का, या जागा ज्या आहे ह्या 22-23च्या आहे. म्हणजेच काय, तर सर्वांना यासाठी चान्स मिळाला पाहिजे, एक संधी मिळाली पाहिजे. कारण की ही भरतीच 2022-23ची आहे. या जागा 22-23च्या आहे. तर जे विद्यार्थी 22-23साठी इलिजिबल होते त्यांना ही भरतीची संधी मिळायला पाहिजे, अशी आपली मागणी आहे. राबवत आहे त्यानुसार वय गणना करायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा, 21, 22, 23 म्हणजे 2021ला, 2022ला आणि 2023ला ज्यांचे वय संपलेले आहे सामान्य प्रशासनाच्या GRनुसार हे सर्व पात्र होते. 21मध्ये ज्यांचं संपलं, 2022मध्ये संपलं, 23मध्ये ज्यांचं समजलं हे संपलं, ते सर्व यासाठी पात्र होते भरतीसाठी. म्हणूनच आपण मागणी करतो आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा, ओलांडणाऱ्या मुलांना एक संधी देण्यात यावी ही विनंती. त्यानंतर बघा, तिसरा पॉईंट काय आहे, 2019 बँड पथक. विद्यार्थी मित्रांनो, माहिती आहे आपण मागच्या वर्षीच्या भरतीमध्ये गळा फाडू विद्यार्थ्यांनी गळा बसेपर्यंत विद्यार्थ्यांनी बँड पथकची प्रॅक्टिस केली, पण भरती निघाली नाही. आणि यावर्षी निघाली तर वय वाढमध्ये विद्यार्थी बसलेले आहे. आणि वयामध्ये फसलेल्या विद्यार्थी मित्रांनो, त्यांना वय वाढ पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि कारागृह पोलीस भरती विद्यार्थी मित्रांनो, तीसुद्धा मागच्या वर्षी निघाली नाही. त्यामुळेच आपण वयवाढ मागतो आहे विद्यार्थी मित्रांनो. आपली मागणी ही खूप काही मोठी आहे नाही, अद्याप झालेली नाही. अशा वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना एक संधी देण्यात यावी. सर्वात महत्त्वाचे पॉईंट 3 नंबरचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सन 2024 छत्तीसगडमध्ये 5 वर्ष देण्यात आलेली आपल्याला माहिती आहे. राजस्थानमध्ये 4 वर्ष दिलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये केंद्रीय मध्ये सुद्धा 2 की 3 वर्ष वाढ दिलेली आहे. पोलीस भरतीमध्ये केंद्रीय बोर्डने 3 वर्ष वय वाढ दिलेली आपल्याला माहिती आहे का. आता जी ALPची भरती आली आहे रेल्वेची, त्यामध्ये सुद्धा 3 वर्ष वाढ देण्यात आलेली आहे. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये का नाही. आणि आपण सर्व काही त्यांना सांगितलेलं होतं की 31 डिसेंबरच्या आत भरती काढा, तर आपल्याला ही गरज आली नसती विद्यार्थी मित्रांनो, आपल्यावर ही वेळ आली नसती. आम्ही फक्त 31 मार्च 2024 वय वाढून देण्याची मागणी करत आहोत. गृहमंत्री फडणवीस सर, आपण विधानसभेमध्ये भरती करणाऱ्या मुलांना शब्द दिला होता. आपल्याला माहिती आहे की साहेबांनी आपल्याला शब्द दिला होता. विधानसभेमध्ये ते स्वतः बोललेले होते की महाराष्ट्रातील एकही मुलाचं नुकसान होऊ देणार नाही. माहिती आहे आपल्याला की त्यांनी सांगितलेलं होतं की एकाही मुलाचं नुकसान होऊ देणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या मुलांसाठी ही भरती काढलेली आहे तेच विद्यार्थी आता ह्या भरतीपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी भरती काढण्यासाठी 6 ते 7 महिन्यापासून सर्व आमदारांना, खासदारांना आपले निवेदन दिले, तेच विद्यार्थी आता मागे राहिलेले आहे. आणि याचा फायदा 20 वर्षापासून तर विद्यार्थी मित्रांनो 30 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. त्याचं आपल्याला आनंदच आहे विद्यार्थी मित्रांनो. पण ज्यांनी भरती काढायला सरकारला सांगितलं तेच विद्यार्थी आता या भरतीपासून दूर राहणार आहे. हे खूप चुकीची गोष्ट होत आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणूनच आपण वयवाढ मागत आहोत. ज्या मुलांसाठी भरती निघाली आहे
त्या गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुलामुलींना पोलीस होण्यासाठी मायबाप सरकारने एक संधी द्यावी ही कळवावी. ज्या आपल्याला माहिती आहे की गृह मंत्रालयाच्या सचिवांनी इथे बघा लिहिलेलं आहे, सचिव यांनी सांगितले होते की 2 वर्ष भरती निघणार नाही आणि हेच वाक्य साहेबांनी सुद्धा म्हटलेलं होतं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा म्हटलेलं होतं विधानसभेमध्ये की 2 वर्ष आपल्यापाशी ट्रेनिंग सेंटर खाली नाही आहे म्हणून त्यांनी भरती काढण्याचा त्यांचा विचार नव्हता. पण आपण त्यांना सांगितलं की विद्यार्थ्यांचे वय संपणार आहे आणि सर्व आमदारांनी सुद्धा त्यांना पत्राद्वारे सांगितलेलं होतं की भरती काढण्यात यावी, कारण की विद्यार्थ्यांचे वय जाणार आहे म्हणून. आणि त्याच मुद्द्याला त्यांनी मागे ठेवलं आणि भरतीमध्ये विद्यार्थ्यांना चान्स नाही दिला. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप चुकीची गोष्ट होणार आहे. म्हणूनच आपण वयवाढ मागतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, गरीब शेतकऱ्यांची कुटुंबातील विद्यार्थी या सर्व आणि सर्वांना एक संधी देण्यात यावी हीच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मायबाप सरकारला विनंती करण्यात येते. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची सूचना विद्यार्थी मित्रांनो, हा मुकुल सर यांचा नंबर आहे. आपल्याला माहिती आहे की यांच्याचमुळे आज तुम्हाला भरती पाहायला मिळते आहे. विद्यार्थी मित्रांनो, यांच्याच पुढाकाराने भरती निघालेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, यांना तुम्हाला मेसेज करायचा आहे, व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कोणीही कॉल करणार नाही आहे. कारण की त्यांना इतके कॉल येतात की ते फोन त्यांचा हँग होऊन जातो. विद्यार्थी मित्रांनो, तर कृपया करून 90 96 40 82 69 या नंबरला फक्त व्हॉट्सअप करायचा आहे. आणि मेसेजमध्ये काय लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला काय लिहायचं आहे तर तुमचं पूर्ण नाव लिहायचं, त्यानंतर तुमची जन्मतारीख लिहायची. उदाहरणार्थ तुमचा जन्म 1989ला झाला असेल तर संपूर्ण तारीख टाकायची आहे. जसं उदाहरणार्थ तुमचं 1 जानेवारी 1989ला झाला आहे त्यांनी टाकायचं आहे, 1988 वाल्यांनी टाकायचं आहे, 1990 वाल्यांनी टाकायचं आहे, 1991 वाला टाकायचं आहे. ठीक आहे, पूर्ण जन्मतारीख टाकायचं. काय काय टाकायचं ते समजून घ्या, कारण की ते तुम्हाला रिप्लाय देणार नाही, फक्त तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. काय टाकायचं आहे, तुमचं नाव टाकायचं, त्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे, त्यानंतर तुमचा जिल्हा टाकायचा आहे. ठीक आहे, बाकी काहीच मेसेज करायचं नाही, फक्त हाय म्हणून मेसेज करायचा आहे ते लगेचच. त्यानंतर हे सर्व टाकायचं. ते त्यांना वेळ मिळाला की तुम्हाला ॲड करून टाकेन ग्रुपमध्ये. ठीक आहे, ग्रुपमध्ये भरपूर विद्यार्थी आहे. जसे जसे विद्यार्थी आपल्याला जुळत आहेत, दुसरा ग्रुप बनवण्यात आलेला आहे. एक ग्रुप आपला फुल झालेला आहे, दुसरा ग्रुप बनवण्यात आलेला आहे. तुम्हाला जर खरंच वयवाढ पाहिजे असेल तर तुम्हाला मुकुल भाऊ यांच्यासोबत राहायचं आहे, यांची साथ द्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते जसे जसे सांगतील तसं तसं तुम्हाला करायचं आहे. जर तुम्हाला भरतीमध्ये लागायचं असेल, कारण की भरती ही खूप मोठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालासुद्धा माहिती आहे की तुम्हाला जर एक चान्स मिळाला तर तुम्ही या भरतीमध्ये पोलीस होऊ शकता. कारण की जे कॉम्पिटिटर होते 18,000 पोलीस भरतीमध्ये ते निघून गेलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचाच नंबर आहे, कारण की भरती ही खूप मोठी आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, भरतीमध्ये लागण्याचे चान्स तुमचे खूप आहे, कारण की तुम्ही 7-8 वर्ष 5 वर्ष 4 वर्ष 3 वर्ष इतकी मेहनत घेतलेली आहे. तर सर्वांनी कृपया करून त्यांना कॉल करू नका. कितीही अर्जंट असेल तरी पण कॉल करू नका, कारण की ते खूप इरिटेट झालेले आहे. त्यांना नुसते कॉल येत असतात. विद्यार्थी मित्रांनो, फक्त त्यांना व्हॉट्सअपला मेसेज करा, हाय म्हणून तुमचं नाव सांगा, तुमची डेट ऑफ बर्थ सांगा आणि जिल्हा सांगा. त्यांना प्रश्न विचारायला लावू नका. हे तिन्ही मेसेज जर तुम्ही कराल तेव्हाच तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. आणि जे काही इन्स्ट्रक्शन ग्रुपमध्ये येईल त्याचं पालन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या पण सूचना येतील त्याचं पालन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओ शेअर करायचा आहे. धन्यवाद.